सर्वांना ख्रिस्तामध्ये प्रेमाचा सलाम। आपण आपली भक्ती सुरुवात करूया। जे आपले वर्तक चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य। जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य। ते काही अनितीचे आचरण करीत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात। तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हास लागून दिले आहे। तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे। मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही। तुझे न्याय निर्णय मी शिकेल तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन। मी तुझे नियम पाळीन, माझा सर्वस्वी त्याग करू नकोस। आता आपण प्रार्थना करू। हे देवा परमेश्वरा, असा तू सुदीन दिवस हे देवा आमच्या जीवनात दिल्यास हे देवा, त्यासाठी खरंच तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वरा। हे देवा आम्ही प्रत्येक जण हे देवा जमले असताना हे देवा तुझी भक्ती करण्यास हे देवा आम्हाला तू लागणारी शक्ती सामर्थ्य पुरव हे देवा। हे देवा आजची पूर्ण भक्ती तुझ्या हाती आम्ही सोपवत आहोत हे देवा। हे देवा जे तुझे सेवक हे देवा आमच्यासाठी आज हे देवा तुझा मानना आणला हे देवा, ते आमच्यासाठी तू आशीर्वादित कर हे देवा। इथून पुढची वेळ हे देवा आम्ही तुझ्या हाती सोपवतो। हीच लहानशी प्रार्थना आता येशूच्या नावाने करते, म्हणून तू ऐक। आमेन। आता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 22 हे गाऊया। जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा। जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा। जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र धारा। जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघ
आपण सर्वजण मिळून प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया व आपला देवावरील विश्वास प्रकट करू. सर्व समर्थ देवचे पिता, आकाश आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करत्या आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिसपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देवचे पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास धरिते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, यावरती मी विश्वास धरिते. आमेन. आता मध्यस्थीची प्रार्थना होईल. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या परमेश्वरा, आम्ही तुला मान महिमा गौरव देऊन तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या असीम कृपेत तू आम्हा प्रत्येकाला घेतो, याकरिता आम्ही तुझा गौरव करतो. तुझ्या पवित्र ग्रंथात तू आम्हाला म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जे तुझमध्ये आहे प्रभू येशू ख्रिस्ता, त्यांना मृत्यू नाही, आणि जे तुझ्यामध्ये आहेत ते निरंतर आहेत, असं तुझा ग्रंथ सांगतो. संत पौल म्हणतो, जर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान नाही तर आमची शिकवण आणि तुमचा विश्वास हा व्यर्थ आहे. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझं गौरव करतो. पुनरुत्थित जीवनाची, निरंतर जीवनाची आशा तू आम्हाला प्रदान केली आणि तू आम्हाला म्हणाला, जिथे तू आहे तिथे आमचे प्रियजन असतील. आम्ही विशेष करून चंद्रकांत खरात अंकल यांच्याकरिता प्रार्थना करतो. वत्सला साळवी अंटींकरिता प्रार्थना करतो. जीवनाच्या परमेश्वरा प्रवासामध्ये अनंतकालीन गौरवामध्ये यातायात चुकल्यामुळे ते तुझ्याकडे निर्वतले, याकरिता आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या कुटुंबाचं तू रक्षण करावं, त्यांना तू सामर्थ्याचा आत्मा प्रदान करावा, आणि प्रभू परमेश्वरा, त्यांच्या भौतिक सहभागीपणाच्या माध्यमातून जे आम्हाला प्राप्त झालं त्याचं आम्ही सदैव अनुकरण करावं, अशी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही विशेष करून समस्त खरात कुटुंबीय आणि साळवी कुटुंबियांकरिता प्रार्थना करतो. परमेश्वरा, तुझी कृपा तू त्यांना प्रदान करावी. त्यांच्या जीवनामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी कृपा, तुझं सामर्थ्य आणि तुझ्या उपस्थितीने भरून काढावी, अशी विनंती करतो. पवित्र मंडळीला परमेश्वरा तू आशीर्वादित करत असताना जे आरोग्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्या प्रत्येकाला तू उत्तम आरोग्य द्यावं. तुझं वचन त्यांच्या देहाला आरोग्य आणि हाडांना सत्व असावं. तद्वतच परमेश्वरा, जे उपकार स्तवन करतात त्यांचं उपकार स्तवन तू ईश्वर मान्य करून त्यांना अधिकाधिक आशीर्वादित करावं, अशी प्रार्थना करतो. ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस साजरा केलाय किंबहुना करत आहेत, त्यांना तू दीर्घायुष्य द्यावं, सदैव आनंदी आणि निरोगी ठेवावं, कारण तू तुझ्या ग्रंथात म्हणाला, मी तुम्हाला जीवन देण्याकरिता आलो आणि ते पूर्णतेत देण्याकरिता आलो. या वचनाची तू पूर्तता त्यांच्या जीवनात करावी, अशी विनंती करतो. जे आपल्या विवाहाचा वर्धापन दिन साजरा करत आहे किंबहुना करत आहेत, कौटुंबिक उत्कर्षाकरिता लागणारं प्रत्येक साधन तुझ्या दैवी कृपा सागरामध्ये तू त्यांना प्रदान करावं. एकमेकाप्रती असणारा आदर, विश्वास आणि प्रेम तू अबाधित ठेवत असताना असे असंख्य वैवाहिक वर्धापन दिन तुझ्या गौरवार्थ कौटुंबिक उत्कर्षाकरिता त्यांना साजरा करता यावे, अशी कृपा तू करावी, अशी प्रार्थना करतो. आमच्या समस्त मंडळीला तू आशीर्वादित कर. विशेष करून परमेश्वरा, प्रतिदिवशी जे आपले ऑडिओ रेकॉर्ड्स तुझ्या गौरवार्थ पाठवतात त्यांच्या ह्या सेवेचं स्मरण करून परमेश्वरा त्यांना तू अधिकाधिक आशीर्वादित करावं. त्यांच्या माध्यमातून अनेकांचं जीवन तू प्रकाशित करतो, याकरिता आम्ही तुझा गौरव करतो. आम्ही विनंती करतो परमेश्वरा, ह्या महामारीपासून तू आम्हा प्रत्येकाला तारून न्यावं, आमचं रक्षण करावं. मेडिकल फ्रॅटर्निटी, पोलीस पर्सनल आणि जे इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये आहेत, विशेष करून त्यांच्यासह राहून त्यांना सुरक्षित ठेवून त्यांना तू आशीर्वादित करावं, अशी प्रार्थना करतो. तुझ्या पवित्र देवालयाचं द्वार परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाकरिता पुन्हा खुलं करावं आणि आम्हाला तुझ्या पवित्र भवनामध्ये येऊन तुझं गौरव करता यावं, अशी कृपा कर. सर्व मानमहिमा गौरव तुला देऊन सर्व विनंत्या स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने तुला सादर केल्या आहेत. ऐक आणि मान्य कर. आमीन. आता स्तुती आराधनेमध्ये विशाल अंकल आपल्याला लीड करतील. चलिए ये बहुत ही प्यारा सा गीत हम लोग स्तुति आराधना के लिए लेते हैं। मेरे मांगने से ज्यादा मेरे सोचने से अच्छा है।
सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरे राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरे राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मेरे मांगने से ज्यादा। गैरों ने छोड़ा, अपनों ने भी ठुकराया, वीरान थी जिंदगी। आंखों में आंसू, तन्हाइयों की रातें, मुश्किल में थी जिंदगी। गैरों ने छोड़ा, अपनों ने भी ठुकराया, वीरान थी जिंदगी। आंखों में आंसू, तन्हाइयों की रातें, मुश्किल में थी जिंदगी। तूने अपना लहू बहाया, तू गुनाहों को मेरे धोया, मैंने पाई है माफी यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरे राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मेरे मांगने से ज्यादा जीवन ये मेरा है तेरे हवाले, तूने ही दी जिंदगी। जाऊं जहां मैं तू तेरी गवाही, कितना अच्छा है तू मसीह। जीवन ये मेरा है तेरे हवाले, तूने दी जिंदगी। जाऊं जहां मैं तू तेरी गवाही, कितना अच्छा है तू मसीह। तूने बाहें फैलाई, तूने दे दी चंगाई, मैंने पाई है शांति यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरे राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा, मैंने पाई है आशीष यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरे राहों में भी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मैंने पाई है मंजिल यीशु से।
बाळासाहेबांना विनंती करते की त्यांनी आजचा संदेश आपल्याला द्यावा. आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तात प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या मननचिंतनाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आला, संत पौलाचे करिंथमधल्या मंडळीस दुसरं पत्र याचा 12वा अध्याय 1 ते 10 वचनं. दुसरे करिंथ 12वा अध्याय 1 ते 10 वचनं. उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक अशक्तता. आढ्याता बाळगण्यापासून काही फायदा नाही, तरी तसे कळणे मला भाग पडते. मी प्रभूचे दृष्टांत व प्रकटीकरणे ही आता घेतो. ख्रिस्तामधील एक मनुष्य मला माहीत आहे. त्याला 14 वर्षामागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले. त्याला सदेह नेण्यात आले, अगर विदेह नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की त्या मनुष्याला सदेह किंवा विदेह हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मानवाने बोलावयास योग्य नाहीत अशी अनिर्वच्य गोष्टी त्याने ऐकल्या. अशा मनुष्याविषयी मी आढळत्या बाळगणार. मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची आढळत्या बाळगेन. मी आपली आढळत्या बाळगण्याची इच्छा धरली तरी मी मूर्ख ठरणार नाही, मी खरेच बोलेन. तथापि असे कळणे मी सोडून राहू देतो, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा मजपासून लोकांच्या जे कानी पडते त्या पलीकडे कोणी मला मानू नये. प्रकटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा मला बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला. मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला. हा मजपासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठायी वास व्हावा म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आढळत्या फार आनंदाने बाळगीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त आहे. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदोदित असो. संत पौल या पत्राचे लेखक. करिंथमधल्या मंडळीस संत पौलाने एकूण 4 पत्र लिहिली. पवित्र शास्त्राच्या संकलनामध्ये ह्याचं वर्गीकरण 1 आणि 2 करिंथ असं करण्यात आलं. करिंथमधल्या मंडळीमध्ये वाद होता आणि संत पौल करिंथमध्ये 18 महिने राहिले. वाद ह्याच्याकरिता होता, काही पुरोगामी विचाराचे होते आणि काही जुन्या विचाराचे होते, ज्याला इंग्लिशमध्ये जुडायझर विथ लिबर्टाईन टेंडन्सीज आणि ऑर्थोडॉक्स म्हणजे जुन्या विचाराचे असं आपण म्हणतो. आणि हे वाद अलीकडे पण आम्हाला मंडळीमध्ये दिसतात. कालांतराने पौल मंडळीच्या एकीकरिता योगदान करतात, तिथे एकता प्रस्थापित करतात आणि पौल तिथून 18 महिन्यानंतर इफिस या ठिकाणी जातात. मग पौलाच्या जागी तिथे अपोलोस हे बायबल टीचर म्हणून कार्यरत राहतात. देवाच्या प्रिय मंडळी, नैराश्य हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला आणि बहुतेक वेळा आपण स्वतः देखील अनुभवला. लॅटिन शब्द डेप्रिमियर याचा अर्थ टू प्रेस डाऊन, ह्याच्यापासून आम्हाला इंग्लिशमधला डिप्रेशन आणि मराठीमध्ये नैराश्य हा शब्द प्राप्त होतो. हिपोक्रेटस जे ग्रीक डॉक्टर होते ते म्हणायचे शारीरिक आणि मानसिक व्याधी ह्याला त्यांनी मेलेंकोलिया हा शब्द प्रयोग केला. आणि कालांतराने जर्मन सायकोलॉजिस्ट क्रिपलिन म्हणायचे नैराश्य येण्याची काही कारणं आहेत. भीती वाटणं, अस्वस्थ वाटणं, आघात होणं, आयुष्यामध्ये अपघात होणं, कौटुंबिक आर्थिक निराशा किंवा अस्थिरता आणि भविष्य अस्थिर, ह्याच्यामुळे क्रिपलेन म्हणायचे आम्हाला नैराश्य येतं. नैराश्याचे 2 प्रकार आहेत, एक बायपोलार डिसऑर्डर आणि एक युनिपोलार डिसऑर्डर. युनिपोलार डिसऑर्डरमध्ये आम्हाला सौम्य, मध्यम व अतितीव्र नैराश्य येऊ शकतं, जसं सतत चिडचिड होणं, भूक लागणं, झोप न येणं, कधी एकदम आक्रमक होणं, हे झाले युनिपोलार डिसऑर्डरचे प्रकार. बायपोलारमध्ये आपण अति उत्साही होतो, आपण खूप आनंदी होतो, काहींना
हर्षवायू होतो, त्याला इंग्रजीमध्ये मॅनिया हा शब्द प्रयोग करण्यात आला. आणि मग कधीकधी आम्हाला अतिदुःख देखील होतं. असे हे नैराश्याचे प्रकार आहेत. आपले जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत आणि हार्मोन्स आहेत मेंदूतले, न्यूरो ट्रान्समीटर आणि हार्मोन्समध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं, इम्बॅलन्स निर्माण होतं, तेव्हा आम्हाला नैराश्य येतं असे आम्हाला सायकोलॉजिस्ट सांगतात. पण नैराश्य हे कशामुळे येतं आणि त्यामागचं कारण काय, हा अद्याप संशोधनाचा विषय. विन्सेंट व्हान गॉग हे 18व्या शतकातले खूप प्रसिद्ध चित्रकार होते आणि खूप भावूक होते, हळव्या मनाचे होते. कालांतराने ते खूप आक्रमक झाले आणि हिंसक झाले. विन्सेंट व्हान गॉग हे सतत नैराश्यामध्ये असायचे. शिक्षक, ते चित्रकार आणि कालांतराने धर्मोपदेशक अशा त्यांच्या आयुष्याच्या व्यावसायिक प्रवासामध्ये त्यांना अपयश आलं आणि ह्या अपयशामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये नैराश्य अधिकाधिक वाढत गेलं. विन्सेंट गॉगकडे जेव्हा आपण पाहतो, त्यांचा हक्काचा फक्त त्यांचा भाऊ थिओ होता, जो त्यांना समजून घेत होता. कारण विन्सेंट गॉगच्या आयुष्यामध्ये आलेलं व्यावसायिक नैराश्य, झालेला प्रेमभंग आणि सतत त्यांच्या आयुष्यामध्ये जी अस्थिरता होती, त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की मला समजून घेणारं कोणी नाही. विन्सेंटने आत्महत्येचे बरेच वेळा नैराश्यामध्ये प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. एकदा ह्यांनी स्वतःचा कान कापला आणि त्याच्या प्रियसीकडे एका रुमालामध्ये गुंडाळून तो कान दिला आणि म्हटलं, तू हा सांभाळून ठेव. पण कानामधून एवढा रक्तप्रवाह होत होता की ते तिथे बेशुद्ध पडले आणि त्यांच्या प्रियसीने भयामध्ये त्याने पोलिसांना पाचारण केलं. पोलीस तिथे आले. त्यांनी कालांतराने त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये डॉक्टरकडे नेलं आणि अशी पण वेळ आली की विन्सेंट व्हान गॉग ह्यांना जे मनोरुग्ण आहेत त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट करावं लागलं. विन्सेंट व्हान गॉग ह्यांनी काही दिवसानंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अनिश्चित होतं, पण त्यावेळेसचे जे सायकॅट्रिस्ट आहेत, जे सायकोलॉजिस्ट आहेत, जी मेडिकल फ्रॅटर्निटी आहे आणि एज्युकेशनल प्रोफेशनल आहेत, त्यांनी एक विधान केलं की ह्याला स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डरमुळे ह्याने आत्महत्या केली असावी, पण त्यांनी दिलेलं कारण हे कोणाला मान्य नव्हतं. विन्सेंट व्हान गॉगनी बरीच चित्र काढली. त्यांनी जवळपास 300 चित्र काढली. त्यापैकी त्यांचं एक प्रसिद्ध चित्र स्टारी नाईट, आणि त्यांच्या बहुतेक चित्रांची किंमत आज विश्वामध्ये कोट्यांच्या घरामध्ये आहे. देवाच्या प्रिय मंडळी, जिथे मानसशास्त्र संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. कारण भावना, विचार आणि वर्तन ह्याच्यामध्ये जेव्हा आपण संतुलन राखू शकतो, तेव्हा त्या व्यक्तीला आपण निरोगी म्हणू शकतो, असं आम्हाला मानसशास्त्र सांगतं. संत पौल करिंथमधल्या मंडळीस 12व्या अध्यायामध्ये त्यांच्या मनाची अवस्था बोलतात. ते म्हणतात की माझ्या शरीरामध्ये सैतानाने ठोसे माळण्याकरिता एक दूत ठेवला आहे. हे पौलाचं नैराश्याचं कारण होतं. कारण संत पौल म्हणतात, कुठलंही नेतृत्व करत असताना तुम्हाला विरोध होणार, तुमच्या वाट्याला दुःख येणार. जीवन जगत असताना तुमच्या जीवनामध्ये सतत आनंद असेल असं नाही, पण तुमच्या जीवनामध्ये दुःख पण असेल. म्हणून संत पौल म्हणतात की दुःख जे आहे ते कालांतराने आनंदामध्ये परिवर्तित होतं. सफरिंग लीड्स टू ग्लोरी. म्हणून ते करिंथमधल्याच मंडळीमध्ये म्हणतात की आमचं जे शरीर आहे हे एक मंडपरूपी गृह आहे, ते एक दिवस मोडण्यात येईल, पण त्याच्यानंतर आम्ही जिथे ख्रिस्त आहे तिथे जाऊ, म्हणजे आम्ही स्वर्गामध्ये जाऊ. स्वर्गात आम्हाला स्वर्गाला साजेल असं शरीर देण्यात येईल, असं संत पौल जीवनासंदर्भामध्ये म्हणतात. पण पौलाच्या जीवनामध्ये नैराश्याचं कारण काय होतं? बहुतेक लोकांनी त्यांच्या पद्धतीने चिंतन केलं. जॉन कॅल्विन म्हणतात त्यांचं नैराश्याचं कारण हे एक आत्मिक होतं. कारण सतत सत्कर्म करून कोणाचं भलं झालं? आपण बऱ्याच वेळा म्हणतो, मीच का चांगलं वागावं, मीच का चांगलं करावं, मी चांगलं वागण्यामुळे, मी सभ्य राहण्यामुळे माझं काय कल्याण झालं, आणि त्याच्यामुळे मग आमच्या मनामध्ये एक युद्ध सुरू होतं. ते युद्ध असतं श्रेय आणि प्रेय. श्रेय म्हणजे देवाची इच्छा,
प्रायोरिटी आयुष्यामध्ये, प्राधान्य आणि प्रेय म्हणजे माझी इच्छा, मला काय आवडतं. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा युद्ध चालतं तेव्हा एका प्रकारे आम्हाला नैराश्य येतं. पुढे जॉन कॅल्विन नंतर मार्टिन लूथर म्हणाले की संत पौलाचं नैराश्याचं आणखीन एक कारण असू शकतं की त्यांनी भूतकाळ आणि त्यांचा वर्तमान ह्याच्यामध्ये ते नेहमी अडकलेले असायचे. भूतकाळामध्ये त्यांनी जे ख्रिस्ताचे अनुयायी आहे त्यांच्यावर अत्याचार केला, त्यांना पर्सिक्यूट केलं आणि त्यांच्यासमोरच स्तेफनाचा मृत्यू झाला. हे त्यांना खूप दुःखदायी, क्लेशमय होतं. आणि आताची सद्यस्थिती की ते ख्रिस्ताचे अनुयायी झाले म्हणून बाकीचे जे शिष्य आहेत ते त्यांना सहज स्वीकारत नाही. हे त्यांचं नैराश्याचं कारण असू शकतं असं मार्टिन लूथर म्हणतात. रोमन कॅथलिक चर्च म्हणतं संत पौलाचं नैराश्याचं कारण हे भौतिक स्वरूपाचं होतं आणि शारीरिक स्वरूपाचं होतं, कारण संत पौल हे अविवाहित होते. म्हणून बहुतेक जे रोमन कॅथलिक चर्च फादर आहेत ते जेव्हा ईश्वर परिविज्ञानाचा अभ्यास करतात त्यांचा जो कोर्स आहे तो खूप एक्सटेंडेड असतो, म्हणून त्यांना ते कोर्स करत असताना बहुतेक मोहांना ते सामोरे जातात. आणि ते म्हणतात पूर्वीच्या काळी जी लोकं होती ते मोनॅस्ट्रीत राहत होते आणि त्याच्यामुळे त्यांना मोहावरती विजय मिळवणं कठीण वाटत होतं, अशक्य वाटत होतं. असं संत पौलाच्या बाबतीत झालं असावं म्हणून ते म्हणतात त्यांचं नैराश्याचं कारण हे भौतिक असू शकतं. चर्च फादर टर्टुलियन आणि जेरोम म्हणतात की संत पौलाला बहुतेक तो एक आयटेरियन मिशनरी होता, सतत फिरत होता, प्रवचन करत होता, हवामानात बदल होत होता, म्हणून त्या हवामानाचा बदल, पाण्याचा बदल त्याच्यामुळे संत पौलाला बहुतेक मलेरिया झालं असावं आणि त्यांचं सतत डोकं दुखत असावं असे चर्च फादर टर्टुलियन आणि जेरोम म्हणतात. पण संत पौल त्यांचं नैराश्याचं कारण कुठे स्पष्ट सांगत नाही. संत पौल त्याच्यासाठी आम्हाला एक खूप छान उत्तर देतात. ते उत्तर असं आहे, ते म्हणतात की मला 14 वर्षापूर्वी 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आलं. ते सदेह नेण्यात आलं का विदेह नेण्यात आलं ते मला ठाऊक नाही. ते आणखीन म्हणतात दैवी प्रकटीकरणाचा जो अतिशयपणा झाला त्याच्यामुळे मी चढून जाऊ नये, म्हणून मी जसं आहे तसंच तुम्ही मला स्वीकारावं आणि त्या पलीकडे कोणी मला स्वीकारू नये. म्हणजे ते त्यांच्या मनाची स्थिती वर्तमानामध्ये ते लोकांना करिंथमधल्या मंडळीस सांगतात. आणि पुढे ते काय म्हणतात की माझ्या शरीरामध्ये सैतानाने ठोसे मारण्याकरिता एक दूत ठेवला, मी प्रभूजवळ 3 वेळा प्रार्थना केली. म्हणजे संत पौल त्यांचे विचार, संत पौलाचं योगदान, संत पौल जो गमालियलचा शिष्य होता आणि संत पौल जेव्हा सभेमध्ये यायचे तेव्हा हे जे यहुदी मंडळ होतं ख्रिस्ती होण्यापूर्वी, संत पौल ख्रिस्ताचे अनुयायी होण्यापूर्वी ही लोकं उभी राहायची आणि ते हात वर करून म्हणायचे हेल हे रब्बाई द ग्रेट, द डिसायपल ऑफ गमालियल, द वन हू कम्स फ्रॉम द स्कूल ऑफ हिलेल. हिलेलच्या शाळेमधून येणारा गमालियलचा शिष्य संत पौल जो सर्वश्रेष्ठ रब्बोनी आहे त्याचं आम्ही स्वागत करून त्याला नमन करतो. अशी संत पौलाची ख्रिस्ती होण्यापूर्वी ख्याती होती. आणि संत पौलाचे जे विचार पहिल्या शतकामध्ये प्राप्त झाले त्या विचारांमुळे बहुतेक जे ग्रीक फिलॉसॉफर होते ते पण अचंबित झाले होते. म्हणजे संत पौलाला हे ठाऊक होतं की जिथे मानसशास्त्र संपतं त्याच्यानंतर अध्यात्म सुरू होतं. म्हणून दिमिश्काच्या मार्गातून जेव्हा ते जात होते प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा त्यांना दैवी प्रकटीकरण होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याला म्हणतात शौला शौला तू माझा छळ का करतो, तेव्हा तो म्हणतो प्रभू तू कोण आहे. देवाच्या प्रिय मंडळी, पौलाला जो दैवी अनुभव होता आणि तो जेव्हा ख्रिस्ताचा अनुयायी होतो, अनुयायी झाल्यानंतर त्याला सदेह किंवा विदेह त्याला 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आलं. तो अनुभव सांगत असताना स्वामी अभिषिक्त नंदा जे एक कॅथलिक फादर होते ज्यांचं खरं नाव डूम हॉनरी लेसॉ होतं, ते म्हणतात की आमचं जे मन आहे ती एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये सतत एक आत्मिक विचार आणि आत्मिक मंथन चालू असतं. ते आत्मिक विचार आणि ते आत्मिक मंथन आम्हाला एका पद्धतीने
सतचित आनंदाचा अनुभव देतं, ट्रूथ ब्लिस आणि इटर्निटीचा अनुभव देतं, असं स्वामी अभिषिक्त नंदा डूम हॉनरी लिसॉ, जे त्यांचं खरं नाव होतं, ते त्यांचा इपॉक म्हणजे अ केव ऑफ हार्ट वेअर द डिस्कोर्सेस टेक प्लेस, जिथे विचारमंथन चालतं, त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणतात. आणि संत पॉल म्हणतात की मी स्वतःमधून ते बाहेर निघतात आणि ते म्हणतात मी त्याला तिसऱ्या स्वर्गापर्यंत सदेह किंवा विधेय नेण्यात आलं असं मी अनुभवलं. ते स्वतःचाच अनुभव सांगतात, म्हणजे ते आत्मपरीक्षण करतात. आणि आत्मपरीक्षण करत असताना ते प्रभूकडे प्रार्थना करतात की प्रभू, माझ्या शरीरामध्ये सैतानाने ठोसे मारण्याकरिता एक दूत ठेवला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, पौला, तुला माझी कृपा पुरी आहे, माय ग्रेस इज सफिशियंट फॉर दी. संत पॉल म्हणतात ती प्रभूची कृपा, ती प्रभूची शक्ती, त्या प्रभूचं ते सामर्थ्य आणि तो प्रभूचा आनंद हा माझ्या अशक्तपणामध्ये मला सशक्त करतो. म्हणून ते म्हणतात ह्या अशक्तपणाची प्रौढी मी सशक्तपणाने मिरवील, कारण प्रभूच्या कृपेमध्ये जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त. देवाच्या प्रिय मंडळी, तुमच्या जीवनामध्ये नैराश्याचं कारण काय आहे ह्याचं आपण आत्मपरीक्षण करावं. आपण जे अलीकडचे सुशिक्षित लोक आहोत, आमचा सर्वात महत्त्वाची आमची समस्या ही आहे की आमचं कोणी समुपदेशन केलेलं आम्हाला मान्य नसतं. का मान्य नसतं? कारण समोरचं काय बोलणार हे आम्हाला माहीत असतं, तेवढ्या प्रमाणामध्ये आपण थोडी बहुत पुस्तकं वाचलेली असतात. पण प्रश्न हा आहे, कधी आपण प्रभूकडे जातो का? कधी आपण प्रभूला सांगतो का की माझ्या शरीरामध्ये पण ठोसे मारण्याकरिता सैतानाने एक दूत ठेवला आहे आणि ते एक नैराश्याचं कारण आहे. ते नैराश्याचं कारण भविष्यासंदर्भामध्ये चिंता असू शकतं, कौटुंबिक कलह असू शकतात, आर्थिक व्यावसायिक समस्या असू शकतात, किंबहुना प्रेमभंग असू शकतो, वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक व्यावसायिक कारणं असू शकतात. पण एका गोष्टीने आपण आश्वस्त व्हावं, जे ख्रिस्त पौलाला म्हणाले तेच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणतात की माझी कृपा तुला पुरी आहे. विन्सेंट फान गॉक ह्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये बरेच प्रयत्न केले नैराश्यावर मात करण्याची. हळव्या मनापासून, भावनिक मनापासून आक्रमक आणि हिंसक वृत्तीपर्यंत जो त्याचा प्रवास झाला, त्याच्यामध्ये तो एक उत्तम चित्रकार आहे ह्याचं पण त्याला कधी स्मरण झालं नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चित्रांची किंमत कोट्यांमध्ये, आज देखील कोट्यांमध्ये आहे, हे पण त्याला ज्ञात नव्हतं. चित्रकार ते शिक्षक ते धर्मोपदेश, ह्या त्याच्या व्यावसायिक प्रवासामध्ये त्याला नैराश्य जरी आलं पण त्यांनी कधीच प्रार्थना केली नाही. त्याचा समजून घेणारा त्याचा सख्खा भाऊ थिओ होता, पण थिओला पण काही मर्यादा होत्या. म्हणून आमचे जे मित्र आहेत ते मर्यादेपर्यंतच आम्हाला मदत करू शकतात. पण जेव्हा आपण परमेश्वराच्या ग्रंथाकडे पाहतो, तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाबरोबर सतत असतो. कारण तो आम्हाला काय म्हणतो, तुझं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात निवास करतो. मी तुला कधी सोडणार नाही, किंबहुना टाकणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे. ख्रिस्त आम्हाला म्हणतात, मी तुला भित्रेपणाचा नाही, तर मी तुला सामर्थ्याचा आत्मा दिला. देवाच्या प्रिय मंडळी, जेव्हा आमच्या भविष्याच्या अनिश्चिततेबद्दल आम्ही चिंताग्रस्त असतो, आम्हाला काही समस्या असू शकतात, नैराश्य असू शकतं, एक प्रमाण आम्हाला प्राप्त होतं. विन्सेंट फान गॉकच्या निधनाच्या संदर्भामध्ये जी सायकेट्री होती, जी मेडिकल फ्रॅटर्निटी होती, जे एज्युकेशनल प्रोफेशनल होते, त्यांना देखील त्याला नैराश्यामधून बाहेर काढणं साध्य झालं नाही. मी असं म्हणत नाही की ह्यांचा आम्हाला उपयोग नाही, ह्यांचा निश्चित उपयोग आहे, पण एका ठराविक मर्यादेपर्यंत हे आम्हाला मदत करतात. पण त्या मर्यादेच्या पलीकडे जेव्हा आपण पाहतो, आम्हाला परमेश्वराकडे येणं अगत्याचं आहे. आणि जेव्हा आम्ही पौलासारखं परमेश्वराचा अनुभव घेऊ, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेऊ आणि आपण म्हणू, हो प्रभू, जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त, मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी अगदी तुझ्या कृपेमध्ये सशक्तपणाने मिरवील, तेव्हा आम्ही पौलासारखं म्हणू शकू की प्रभूचा आनंद हे आमचं सामर्थ्य आहे. कारण संत पौल म्हणाले,
तुम्ही प्रभूमध्ये आनंद करा आणि पुन्हा मी म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका, तर प्रत्येक विनंती आभार प्रदर्शनासह प्रभू परमेश्वराला सादर करा. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, अद्याप तुम्ही काही मागितलं नाही, मागा म्हणजे तुम्हास प्राप्त होईल, जेणेकरून माझा आनंद तुमच्या जीवनात राहील आणि तुमचा आनंद पूर्णतेस नेण्यात येईल. प्रभू परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. त्याची निरंतर कृपा परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला प्रदान करो. तुमच्या भौतिक, कौटुंबिक, सामाजिक अशक्तपणामध्ये परमेश्वर त्याच्या कृपेत, त्याच्या सामर्थ्यामध्ये तुमचा अशक्तपणा परमेश्वर सशक्तपणामध्ये परिवर्तित करो. आमेन. प्रभूच्या वचनाद्वारे आपलं मार्गदर्शन करण्यासाठी मी बाळासाहेबांचे आभार मानते. ह्यावेळेस आपण गीत गाणार आहोत 534. हे गीत होत असताना दानार पण घेण्यात येईल. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे, तेणे दृष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी होतसे. दृष्टी कृपेची, दृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, ये झोड भारी वारीची, खिंडिया टेकाडांतती. दृष्टी कृपेची, दृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची,
हे देवा परमेश्वरा, तू ही पूर्ण भक्ती हे देवा आशीर्वादित केलेली आहेस हे देवा, असा आमचा पूर्ण विश्वास आहे हे देवा. आम्हाला हे देवा प्रत्येकाला तुझ्या हाती स्वाधीन करत आहोत हे देवा परमेश्वरा. तू आमचा चालक आणि मालक हो देवा परमेश्वरा. हे जे दान आम्ही गोळा केलेलं आहे हे देवा, ते तुझ्याच वाढीसाठी उपयोग व्हावा हे देवा, असं तू होऊ दे हे देवा. आम्हा प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवते प्रभू परमेश्वरा. हीच लहानशी प्रार्थना तांदूळ येशूच्या नावाने करते, म्हणून तू ऐक. आमेन. आता आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणाने सोडले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता पास्टर आपल्याला आशीर्वाद देतील व त्यानंतर आपली भक्ती समाप्त होईल. आपण आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहो. आमेन.